श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळ, एका ताईने मला व्हॉट्सअपला मेसेज केला की ताई हृदयविकारावर काही उपाय सांगा। त्यांना माझी तशी अगोदर एक व्हिडिओ आहे, एक नाही माझ्या 3 व्हिडिओ आहे त्याच्यावर, परंतु वेगळे वेगळे सेवा आहे। पण त्या म्हटल्या ताई मला ती सापडत नाही असेल, आता खूप जुन्या व्हिडिओ आहे म्हणून चला पुन्हा नवीन बनवते। तर तुम्हाला नसेल सापडत तर, कारण की ह्या सेवा आहे, आपल्या व्हिडिओमध्ये सेवा असतात, आपल्या व्हिडिओमध्ये एक प्रॉपर सेवा असते। प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक समस्यावर, प्रत्येक दुखण्यावर आणि प्रत्येक अडचणीवर एक प्रॉपर सेवा असते। म्हणजे कसं असतं, माझा हा प्रश्न उत्तराचा विभाग असल्यामुळे आपल्याला प्रॉपर सेवा मिळते। जसं आपण डॉक्टरांकडे गेल्यानं म्हणजे आपण एखाद्या विशिष्ट दुखण्यासाठी, म्हणजे थोडक्यात आपल्याला डोळ्याला काही झालं आपण डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो, कान दुखायला लागलं तर कानाच्या डॉक्टरांकडे जातो। तसं आपल्याला कसं तो प्रॉपर डॉक्टर असतो कानाचा, मग त्या स्पेशालिस्टकडे तसंच असतं हे आपलं, की प्रश्न उत्तर हा विभाग आहे ना, खरा हा असंच म्हणता येईल की समस्यांचे स्पेशालिस्टच असणार आहे। तर तुम्हाला त्याच्यावर प्रॉपर सेवा मिळत असते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आता म्हणून त्या ताई बोलल्या म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओ बनवू। आणि मला आज एका ताईने खूप हे करून सांगितलं, ताई तुम्ही व्हिडिओच बनवत नाही, किती दिवस झाले व्हिडिओच येत नाही, तुम्ही का व्हिडिओ बनवत नाही? तर खरोखर माझ्या सध्या व्हिडिओच येत नव्हत्या, म्हणजे मला सध्या वेळच भेटत नव्हता। जसं सप्त्याच्या अगोदरपासून कसं असतं बघा, सप्ताह असतो तर माझे कुरिअरचे पार्सलचा लोड असतो, म्हणजे सप्त्याच्या अगोदर 10-12 दिवस माझं कुरिअर पार्सलचा लोड असतो, म्हणजे गुरुचरित्र, स्वामीचरित्र ह्या ग्रंथ कुरिअरचा लोड असतो, त्याच्यामुळे मला ते अगोदर जमत नाही। मग त्यानंतर सप्त्यामध्ये केंद्रात असते, त्यामुळे सप्त्यात जमत नाही। आता सप्ताह झाला की मग मी गावाला गेले, म्हणजे माझे मुलं पुण्याला असतात, मग मी पुण्याला गेले 8-10 दिवस, म्हणजे असं झालं, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला वेळच भेटला नाही। तिकडनं आल्यानंतर पण थोडंसं आजारी वगैरे पडले, आता खूप दगदग झाली, तर थोडे आजारी पण पडले, त्यामुळे माझं खरोखर जवळ-जवळ महिना झाला, महिन्यात माझ्या 2 ते 3च व्हिडिओ पडलेले असतील, म्हणजे व्हिडिओच नाही। तर खरोखर सॉरी, माझे म्हणजे कमी व्ह्यूज आहे, परंतु जे पण आहे ना ते काळजीने माझी व्हिडिओ बघतात, ते आतुरतेने माझी व्हिडिओ बघतात। माझे हे म्हणजे मला याचाच खूप आनंद आला, की बरोबर आहे, म्हणजे माझे व्ह्यूज कमी असतात, खूप नसतात, पण जे पण आहे ना ते माझ्या व्हिडिओची वाट बघतात, आणि ते जेव्हा व्हिडिओची वाट बघतात याचा अर्थ ते व्हिडिओ बघून सेवा पण करत असतील, म्हणून त्यांना ती व्हिडिओची आतुरता लागते। तर ज्यांना माझे व्हिडिओची वाट बघावी लागली त्यांना मी सॉरी बोलते। तर असो, आता व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, एका ताईला हृदयविकारासाठी म्हणजे सेवा पाहिजे होती, तर त्या बोलल्या, "ताई मला तुमची व्हिडिओ सापडत नाही." मी बोलली, "आहे अहो, शोधा थोडंसं सापडेल." तर त्या नाही म्हटल्या, "ठीक आहे." म्हटलं, "जाऊ दे आता बनवते, बाकीच्यांना पण काम येईल." बरेच दिवस झाले, कारण की 2-2, 3-3 वर्ष झालेले असतात, ते व्हिडिओ सापडत नाही। तर बघा कसं असतं, हृदयविकारमध्ये काय असतं बघा, पूर्ण कुठलंही असो, म्हणजे छातीचे ब्लॉकेज असेल तुमचे, छातीत दुखत असेल किंवा तुमच्या छातीत जळजळ होत असेल, तुमचे कफ होत असेल, म्हणजे कुठलाही छातीचा, हृदयाचा कुठलाही आजार असेल, कुठलाही त्रास असेल, तर त्याच्यासाठी एक प्रॉपर सेवा आहे आपल्याकडे। तर आता तुम्ही म्हणाल काय? सेवा अगदी साधी सोपी आहे, परंतु सेवा आपल्याला ही काटेकोर करायची असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी प्रत्येक व्हिडिओत सांगते, ह्या सुद्धा व्हिडिओत सांगते, की सेवा ही आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाने करायची असते। कारण की कुठली पण सेवा असेल, तर आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाने जेव्हा आपण ती करतो, तेव्हा आपल्याला रिझल्ट पण येतात। नाहीतर तुम्हाला सांगितलं, तुम्ही केली सेवा, अगदी प्रॉपर सारसंगीत केलं, पार पूजा-बिजा मोठी मांडून केली आणि तुमच्या मनामध्ये त्याविषयी काहीच श्रद्धा नाही, विश्वास नाही, फक्त करायची म्हणून पण खूप असं दाखवण्यासाठी, तर तेव्हा त्यांना अनुभव येत नाही। परंतु जे काही तुम्ही साधी भोळी केली ना, पण श्रद्धा आणि विश्वासाने केली ना, तर तुम्हाला अनुभव नक्कीच येतात। तर आता जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते। मग तुम्हाला एक बघा आता आता एका व्हिडिओमध्ये मी म्हणजे काय झालं, एका व्हिडिओमध्ये मी असं टाकलेलं होतं, की हृदयाच्या कुठल्या पण आजारावर, कुठल्या पण समस्यावर ही सेवा करा, असं टायटल होतं माझं। तर आणि एकात होतं ललित सहस्त्रनाम कसं वाचायचं. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तेच आहे, पण थोडंसं वेगळं आहे। तर आता बघा, हृदयाच्या कुठल्याही आजारावर असेल, कुठलाही आजार असेल हृदयाचा, तुमचा कफ झाला, हृदय म्हणजे छाती, हृदय तोच हा भाग, वर आपला हा भाग आहे हा.
कफ झाला तरी तेच सेवा करा. छातीत दुखत असलं, अटॅक सारखं वाटत असलं, म्हणजे अटॅक सारखं वाटत असलं किंवा येऊन गेलेला असेल किंवा येत असेल तर आता आपल्याला कळत नाही. त्यावेळेला आपल्याला समजत पण नाही असं आणि त्यावेळेस तेवढं ते आपल्या डोक्यात पण येत नाही. ते असतं किंवा ब्लॉकेज असेल किंवा काही पण असू शकतो. तर अशा वेळेला आपण काय करायचं रोज सकाळी आता आपण स्वतः करणार असेल तर खूप लवकर अनुभव येतो. ज्याला त्रास होतो, तो जर स्वतः करणारा असेल तर अनुभव खूप लवकर येतात. परंतु म्हणजे दुसऱ्याला दुसरं कोणी करणारं असं आपल्या घरातलं, तर आपल्याला थोडा हळू म्हणजे अनुभव येतो. पण येतो अनुभव, पण थोडा उशिरा येतो. तर आपण जर स्वतः कराल तर जास्तच बेटर असेल. तर बघा काय करायचं रोज सकाळी पहिले आपली नित्यसेवा करूनच घ्यायची. त्या अगोदर आपले अंघोळ वगैरे झाली का आपल्या पितरांची सेवा करायची. पितृस्तुती स्तोत्र प्रत्येकाने प्रत्येक घरातील एखाद्या तरी व्यक्तीने पितृस्तुती स्तोत्र हे वाचलंच पाहिजे. कारण की पितृदोष आहे ना, प्रत्येकाला आजकाल आहे आणि तो जर आपण पितृस्तुती स्तोत्र वाचलं ना, तर आपला पितृदोष हळू कमी होतो आणि हळू कमी झाल्यानंतर आपण जी काही देवांची सेवा पण करतो ना, ती पण आपली लवकर लागू होत असते. म्हणून पितृस्तुती स्तोत्र घरातल्या किती तुमच्या घरात 10 माणसं जरी असेल, पण 10 पैकी एकाने तरी केली पाहिजे. म्हणजे एका कुटुंबामध्ये एकाने तरी केली पाहिजे. तर आपल्या सकाळी अंघोळ झाली का पितृस्तुती स्तोत्र वाचायचं. त्यानंतर आपल्याला नित्यसेवा करून घ्यायची. नित्यसेवा म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत. त्यानंतर आपल्याला ललिता सहस्त्रनाम किंवा ललिता पंचक आपलं नित्यसेवा आहे. त्याच्यामध्ये ललिता पंचक स्तोत्र आहे आणि ललिता सहस्त्रनामाचं वेगळं सेपरेट छोटं बुक आहे. ते तुम्ही बघितलेलंच आहे. तसं तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल ते. त्या स्क्रीनवर पण बघून घ्या. हे ललिता सहस्त्रनामाचं बुक आहे. तर ह्या बुकचा ह्याच्यामध्ये ललिता सहस्त्रनाम हे स्तोत्र आपल्याला वाचायचंय. वाचायचं म्हणजे नुसतं वाचायचं नाही, ह्याचं तीर्थ बनवायचंय. आता तीर्थ बनवायचंय तर कसं? काय करायचं? एक पाट घ्यायचा, पाटावर एक कपडा घ्यायचा आणि एका फुलपात्रात अर्ध फुलपात्र पाणी घ्यायचं आणि उजव्या हाताचे मधले 3 बोटं त्या पाण्यात असे बुडवायचे आणि ललिता सहस्रनाम स्तोत्र वाचन करायचं. आणि जर तुम्हाला ते ललिता सहस्रनाम मोठं वाटत असेल, अवघड वाटत असेल, तर आपल्या नित्यसेवेमध्ये ललिता पंचक स्तोत्र आहे. तर ते पण आपल्याला मराठीत आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. पण ते दोन्ही सोपं आहे. तर ते 11 वेळा वाचायचं आणि हे तीर्थ स्वतः करणार असेल तर लगेच घ्यायचं आणि जर आपण दुसऱ्यासाठी बनवणार असेल तर आपण त्यांना पण लगेच द्यायचं. कसं असतं हे जे स्तोत्राचं म्हणजे ललिता सहस्त्रनामाचं तीर्थ आहे ना, हे लगेच घ्यावं लागतं. हे असं नाही की तुम्ही आता केलं मग तो थोड्या वेळाने येईल मग त्याला देईल असं नाही. ते आत्ताच्या आत्ताच घ्यायचं असतं. म्हणून तुम्ही असं हे एक लक्षात घ्या. आपल्याला ते सकाळी आणि विशेष म्हणजे त्याची सेवा पण सकाळी 11च्या आतच करायची असते. म्हणजे ललिता सहस्रनामाचं किंवा ललिता पंचक स्तोत्राचं तीर्थही आपल्याला सकाळी 11च्या आतच घ्यायचं आहे. हे मात्र लक्षात घ्या. म्हणजे कारण की त्याचा पॉवर त्यावेळेस जास्त असतो. नंतर तुम्ही केलं तर त्याचा पॉवर कमी असतो आणि म्हणून आपण तेवढी काळजी घ्यायची. ते झालं आता तेवढं करून घ्यायचं आहे. तेवढं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला रोज माहिती का, आदित्य हृदय स्तोत्र जे आपलं नित्य सेवेत आहे. आदित्य हृदय स्तोत्र आपल्या छातीवर हे 3 बोटं ठेवून आदित्य हृदय स्तोत्र वाचन करायचं आहे. हे वाचन करायचं आहे. अजून दुसऱ्या पण सेवा पण तुम्ही ललिता सहस्त्रनाम वाचल्यानंतर तुम्हाला ही दुसरी सेवा करायची गरज नाही किंवा तुम्हाला हे ललिता सहस्त्रनामाचं जर अवघड वाटत असेल, तर मग अजून एक सेवा आहे. तर ती पण आपण हे करू. परंतु त्याचं मी जर एकाच व्हिडिओमध्ये 2-3 सेवा सांगितल्या तर तुमचा थोडासा तो गोंधळ होईल. मग सेवा तुमची इकडे-तिकडे अशी मिक्स होईल. म्हणून मी त्याच्या एकाच सेवेचा एकच व्हिडिओ बनवते. कारण की ह्याच्यावर 3 उपाय आहेत, 3 सेवा आहे. सगळ्या सेवाच आहे. त्याला काही असे गंडे दोरे नाही, की घ्या दोरा आणि घाला गळ्यात आणि बरं वाटेल असं आपल्याकडे नाहीये. स्वामींच्या मार्गामध्ये स्वतःला कष्ट करावे लागतात. स्वतःला करावं लागतं तेव्हा स्वतः स्वामी देत असतात. असं आयतं नाही. नुसतं हे घेतलं आणि ते घेतलं आणि झालं, हे जवळ ठेवलं आणि झालं ते असं आपल्या मार्गात नसतं. म्हणून तुम्हाला हे सांगते, की ही या सेवेसाठी, या समस्येसाठी, हृदयविकाराच्या कुठल्या पण आजारासाठी 3 वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे उपाय आहेत. आजचा हा पहिला उपाय होता ललिता सहस्त्रनाम किंवा ललिता पंचकचं तीर्थ घ्यायचं आहे.
त्यानंतर आपल्याला रात्रीच्या वेळेस हे झालं की रात्रीच्या वेळेस आणखी आपल्याला हे तर सकाळी 11च्या आतच घ्यायचंय ललिता पंचक. त्यानंतर रात्री संध्याकाळी आणखी दिवा लागल्यानंतर कालभैरव अष्टक आणि वल्गा सूक्त हे वाचायचं आहे. आपल्या याच्यावर काय करायचं, समोर 2 अगरबत्त्या लावायच्या. आपल्या उजव्या हाताचे हे 3 बोटं हात घ्यायचे. ते आपल्या छातीवर जिथे दुखतंय ना, तुमचं ज्या भागाला दुखतंय त्या भागावर हे 3 बोटं ठेवायचे. अलगद ठेवायचे, दाबायचे नाही. तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तसं तुम्ही ठेवू शकता, पण दाबायचं नाही शक्यतो. कारण की दाबल्यावर दुखतं म्हणून बरं का. नाही तर असं नाही की दाबलेलं चालत नाही असं नाही, पण दाबल्यावर दुखतं म्हणून. मग असे 3 बोटं ठेवायचे असे जिथं दुखत असेल तिथं. असं आता मी तुम्हाला वरती दाखवते, ते खाली माझं तुम्हाला दिसत नाही म्हणून. जिथे दुखतंय ज्या भागावर तिथे हे 3 बोटं ठेवायचे आणि आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वल्गा सूक्त वाचायचं आहे. बघा, ही सेवा रात्री करायची. हे आपल्याला सेवा करायची. ही 40 दिवस कालभैरव अष्टक वल्गा सूक्तची सेवा करायची आहे. ललिता पंचकचं तीर्थ हे 21 दिवस घ्यायचं आहे किंवा ललिता स्तोत्राचं तीर्थ हे 21 दिवस घ्यायचे. याचे इतके जबरदस्त अनुभव आहे की बस. म्हणजे ज्यांनी पण केलेलं आहे ना, तर त्यांचे ब्लॉकेज अक्षरशः 4-4, 5-5, 6-6 ब्लॉकेज असणारे सुद्धा 21 दिवसामध्ये ते एकदम विरघळून गेलेले आहे आणि एकदम नळी साफ झालेल्या, म्हणजे त्यांच्या नसा साफ झालेल्या होत्या. म्हणजे असा अनुभव आहे याचा ललिता सहस्रनामा स्तोत्राच्या किंवा ललिता पंचक स्तोत्राच्या तीर्थाचा. म्हणून जर आपल्याकडे कोणाचा असेल किंवा आपल्या स्वतःला हा त्रास होत असेल तर आपण ही सेवा करा. इतरांना पण सांगा. हे आपल्याला सेवेचा प्रचार प्रसार करायचा आहे. कारण की आजकाल आहे ना, हे ब्लॉकेजचे प्रमाण, त्यानंतर अटॅकचे प्रमाण हे खूप वाढलेले. तुम्ही माझा व्हिडिओ बघून सेव्ह करून ठेवा व्हिडिओ. वाटल्यास फॉरवर्ड पण करा. कारण की कसं आहे, तुमच्यामुळे जास्त आणखी 2-4 जणांना माहीत होईल तर त्याचा पण जीव वाचेल. आणि ज्यालाही समजलं, तुम्हाला समजलं की याचं असं आहे की तुम्ही ही सेवा त्याला सांगू शकता की असं-असं कर बाबा, खूप चांगलं आहे, खूप चांगले त्याचे रिझल्ट आहे. आणि खरोखर जो मनापासून करतो ना, त्याला खरोखर त्याचा अनुभव येत असतो. आजकाल तर म्हणजे लोकांना हे जर सांगितलं ना सेवा, आता हे किती त्रास होत असेल, किती पण छातीत दुखत असेल, किती दिवसापासून दुखत असेल, तरी पण ते तेवढं करणार नाही. पण त्यांना काय 15 मिनिटं लागणार आहे ललिता सहस्रनाम स्तोत्र वाचायला आणि नित्य सेवेला 20 मिनिटं एवढंच लागणार आहे. पण ते अर्धा तास सेवा नाही करणार. वाटल्यास भलं ते लाख रुपये देऊन, 2-3 लाख रुपये देऊन बायपास करतील, पण ते एवढं करणार नाही. असं आहे लोकांचं. तो 2-3 लाख रुपये खर्च करेल, पण अर्धा तास एका ठिकाणी बसणार नाही. भले मोबाईल बघण्यामध्ये 2-2, 4-4 तास घालवतील, पण देवासमोर अर्धा तास आपल्या स्वतःसाठी बसणार नाही. तर अशी आजकालची कंडिशन आहे. म्हणून आपण तरी करा आणि जो काही करणारा व्यक्ती असेल, त्याला समजत असेल की केल्यावर फायदा आहे, तर अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही सांगा. आणि ज्याला समजत नाही त्याला पण सांगून बघण्याचं काम आहे. आपलं कर्तव्य आहे. ते आलं त्याच्या डोक्यात, असले त्याच्या भाग्यात तर ते करेल, तर त्याचाही फायदा होईल. पैसे जाण्यापेक्षा जीव वाचतो, त्रास कमी होतो, हे महत्वाचं आहे. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.